बंधू भगिनीनो, तुम्ही जर डावीकडच्या आणि उजवीकडची बोलणं चालू असतं तर मी निघून जातो. मी नुसता जय जयकार शिवाजी महाराजांचा जय जयकार करायला इथं आलो नाहीये. शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा विचार सांगायला आलोय. आणि जर माझं ऐकायचं असेल तर आपण बोलू. माझे फोटो काढून काही उपयोग नाहीये. किती फोटो काढायचे? हॅलो हॅलो, चला एकदा तुम्हाला जय जयकार करायचा ना, चला. छत्रपती शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की. आता कसं वाटलं? बस आता शांत, आता शांत, बस आता शांत. मला किती मनापासून भीती वाटायला लागलेली आहे. हे खऱ्या अर्थाने मराठा क्रांती मूक आंदोलन होतं. आता मराठा क्रांती मूक आंदोलन म्हणजे काय की 58 मोर्चे आपण काढले. 58 मोर्चेच्या माध्यमातून समाजाने आपली भावना व्यक्त केली की आपल्याला आरक्षण हे का पाहिजे. म्हणून समाज बोलला. समन्वयक ज्यांनी सगळं नियोजन केलं, त्या समन्वयक म्हटले की आता आम्ही बोललो. मग परत एकदा जसे नांदेडचे लोक इथं एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत, तर एवढे लोक गोळा करायचे का? तर माझं स्पष्ट मत होतं की लोक बोललेत, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे आणि बोलत असताना ती कृती करून दाखवावं, हा माझा संदेश होता. पण लोकांची भावना अशी असते की छत्रपती घराण्यातल्या व्यक्तीचा सुद्धा आदेश जर मोडायचा असेल, तो शिवरायांचा शाहूंचा जर विचार असतो, त्याच्या पुढे छत्रपती त्याचा घराण्याचा विचाराचा सुद्धा वारसदार असला तरी ते चालत नाही. म्हणून मी तुमचा मनापासून पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की आपण इथं आला, आपली ताकद दाखवली. खऱ्या अर्थाने आज लोकप्रतिनिधी इथं बोलणार होते, लोकप्रतिनिधी आपली भावना व्यक्त करणार होते. तसंच ठरलं होतं की 1,500-2,000 लोक येतील आणि आपण आज बोलायचं नाही. संभाजीराजे सुद्धा बोलणार नाही, संभाजी छत्रपती सुद्धा विचार मांडणार नाही आणि लोकप्रतिनिधी सांगतील की आम्ही या 1-2 वर्षात समाजासाठी काय केलं आणि याच्या पुढे आम्हाला काय करायचंय. पण तशी परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. परिस्थिती ही वेगळी तयार झालेली आहे आणि म्हणून माझी लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक इथं आलेले आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, जे इथं आलेले आहेत, या लोकप्रतिनिधींचं मी मनापासून स्वागत सुद्धा करतो आणि माझं मनोगत सुरू करतो. मी एका शेवटींदा विचारतोय, नांदेडकरांनो, डावीकडे आणि माझ्या उजवीकडे माझं बोलणं ऐकायचंय का? मी शांत राहावं ना. माझा चेहरा बघून काय करायचंय? शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा विचार ऐका ना तुम्ही. किती फोटो काढायचे? एक दिवशी फोटोचं सेशन ठेवू आपण, येतो मी, पण आज नको. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला बहुजन समाजाला आरक्षण दिलं. त्या बहुजन समाजाला आरक्षण देत असताना त्यांनी शिवाजी महाराजांचा मूळ मंत्र आत्मचिंतन केला आणि तो मूळ मंत्र हाच होता की स्वराज्य देत असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे नुसतं मराठ्यांसाठी नाही तर 18 पगड जात 12 बलुतेदारांसाठी दिलं. हे स्वराज्य
हे आपल्या सर्वांचं आहे. 18 पगड जात 12 बलुते करून राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी तोच धागा पकडून 200 वर्षानंतर बहुजन समाजाला आरक्षण दिलं आणि बहुजन समाजाला आरक्षण देत असताना सुद्धा त्या राजाची दृष्टिकोन बघा 100 वर्षाच्या अगोदर 1902ला की त्यांनी नुसतं मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, त्यांनी अनुसूचित जातींना दिलं. ते सुद्धा मनुष्य आहेत, त्यांचा सुद्धा जन्म महाराष्ट्रात झालाय. त्यांनी अनुसूचित जातींना दिलं, त्यांनी ओबीसींना दिलं आणि ओबीसींना देत असताना सुद्धा मराठा समाजाचा सुद्धा समाविष्ट केला. मग आता मीडियाला विनंती आहे माझी, या मुलांची काही चूक नाहीये. ह्या तुम्ही मीडिया तुम्ही सरकारला दाखवा काय लोकांच्या भावना आहेत. तर तुमचं कौतुक करत असताना सुद्धा तुम्ही शिस्त पाळाल पाहिजे. तुम्ही शांत बसा. तर शाहू महाराजांनी आरक्षण हे सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांनी दिलं, मराठा समाजाचा समावेश होता. मग मला सांगा आज मग या मराठा समाज, हा गरीब मराठा समाज, तो सुद्धा मराठवाड्यातला जास्त प्रामुख्याने जो हैदराबाद प्रॉव्हिन्समध्ये होता त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे नुसता. ह्यांची बाजू कोण लढणार? आपण 58 मोर्चे काढले हे सगळं मान्य आहे. पुढं काय आपला आवाज हा दिल्लीत सुद्धा उठायला पाहिजे, हा आपला आवाज महाराष्ट्रात सुद्धा उठायला पाहिजे. आणि म्हणून आमचं ब्रिज वाक्यच हे होतं की मराठा समाज बोललाय, लोकप्रतिनिधी बोलले, ते मराठा समाज बोललोय, आम्ही बोललोय समन्वय, आता लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे. बरं मला एक सांगा, परवा संसद होतं, पार्लमेंट होतं दिल्लीत, हात वर करून सांगायचं कोणी मला बघितलं का तिला बोलताना? कोणी मला बघितलं का बोलताना पार्लमेंटमध्ये? हो की नाही? बंधूंनो, मी मागणी केली होती की मला समाजाची भावना पार्लमेंटमध्ये बोलायची आहे. समाजाची भावना मला पार्लमेंटमध्ये बोलायची म्हणून मी तिथं मागितली मागणी, पण मला बोलायला परवानगी दिली नाही. मला एकदम लक्षात आलं कुठलीही गोष्ट भांडल्याशिवाय मिळत नाही. आपल्या मागे समाजाची ताकद आहे, शिवशाहूंचा वारसा आहे आणि शिवशाहूंचा वारसा गप्प असणार का? दिल्लीत सुद्धा औरंगजेबना ज्यावेळी शिवाजी महाराज भेटायला गेले होते त्यावेळी शिवाजी महाराज सुद्धा ज्यावेळी अपमान केलं त्या औरंगजेबनी, त्या औरंगजेबला असं धुडकावून लावून तिथं बाहेर पडले. मी ठरवलं होतं, मी जर मला बोलायला दिलं नाही त्या दिवशी, अरे कुठल्या खासदारकी सोडून टाकली म्हणून. पण तिथं बोललो मी सुरुवातच केली की ज्या शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं भारतात आणि त्या पंतूला जर तुम्ही 2 मिनिटं बोलायला देत नसेल तर उपयोग काय माझा? मग आणि मग मला बोलायला दिलं. ज्यांनी त्या बोलण्यासाठी महाराष्ट्राच्या खासदारांनी ज्यांनी मदत केली त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि बोलत असताना काय बोललो मी? आता हा विषय तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आरक्षण सगळ्यांनाच पाहिलंय, पण आरक्षण हा न्यायप्रविष्ट विषय. हे आरक्षण मिळवायचं कसं आपण? लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलंय, बंधूंनो लक्षात घ्या, नुसता शिवाजी महाराज जय जयकार करून चालणार नाही. 1 नाही 2 नाही 4 तर मी बोलायला मिळाल. नुसता जय जयकार करून चालणार नाही, तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आपला मराठा समाज हा पुढारलेला आहे, हा फॉरवर्ड क्लास आहे, डॉमिनेटिंग क्लास आहे, हा सामाजिक मागास नाहीये, हा मराठा आरक्षणाला
पारित होऊ शकत नाही आणि म्हणून आपलं आरक्षण हे रद्द केलं. आता आरक्षण रद्द झाल्यानंतर पुढे काय करायचं? राज्य सरकार म्हणते केंद्र सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकार म्हणते 127व्या घटना दुरुस्तीत हे राज्याची जबाबदारी आहे, राज्याला अधिकार दिले, हे करून टाका. आपल्याला काय पाहिजे? तुम्ही काय भांडते आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला समाजाला आरक्षण कसं टिकणार, आरक्षण कसं मिळून देते त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. आता काय पर्याय? पहिला पर्याय काय? जे आपलं आरक्षण उडल्यानंतर राज्याने पुनर्याचिका दाखल केली, रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्यानंतर माझा प्रश्न आहे सरकारला, काय तुम्ही पाठपुरावा केलाय आत्ताच्या राज्य सरकारला? काही केलेलं नाही. त्यांनी सांगावं मला, मी त्यांच्या समोर जायला तयार. दुसरा मुद्दा काय? दुसरा महत्वाचा मुद्दा काय की ज्यावेळी तुमचं आरक्षण रद्द झाल्यानंतर तुम्हाला परत आरक्षण मिळवायचं असेल तर तुम्हाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास हे सिद्ध करावे लागेल. आता राज्य सरकार काय म्हणते? आरक्षण उडवलं आमचं सर्वोच्च न्यायालयाने. आता केंद्राने 50%चा कॅप वाढवायला पाहिजे. मी सुद्धा ही मागणी केली आहे, ही मागणी मी सुद्धा केलेली आहे. पण 50%चा कॅप वाढवायचा असेल तर तुम्ही तर काय तर पुढारलेला वर्ग आहे. तुम्ही सामाजिक मागास आर्थिक नाहीये. तुम्ही सामाजिक आर्थिक मागास झाल्याशिवाय तुम्हाला 50%चा कॅप सुद्धा तिथं वाढवता येत नाही. म्हणून पहिल्यांदा राज्य सरकारने काय करायला पाहिजे? आणि प्रामुख्याने मराठा समाजाचे जे उपसमितीचे जे नांदेडकर आहेत, नांदेडचे सुपुत्र, त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे. आज कुठं दिसत नाही तिथं. तर त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि सामाजिक मागास पहिलं सिद्ध करा, ह्याच्यावर बोला. पहिलं तुम्ही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास करा. जसं गायकवाड कमिशन, जे गायकवाड सुपुत्र घेतले, जे त्यांनी आपल्याला सामाजिक मागास पूर्वी केलं होतं, आता या भोसले समितीने जे त्याच्यातल्या त्रुटी काढल्यात ते त्रुटी परत अंमलात आणा आणि तुम्ही एक नवीन प्रवर्ग करून जो प्रवर्गामध्ये जे कोण लोक घातलेत ते सुद्धा काय बोगस आहेत मी दाखवून देतो. त्याच्या दोन नगर पोलिसच्या केसेस आहेत आणि ते आपल्याला सामाजिक मागास सिद्ध करणार आहेत, नाही करणार. त्याच्यात सुद्धा बदल व्हायला पाहिजे. हे सगळं होत असताना हे झाली राज्याची जबाबदारी. काय राज्याची जबाबदारी आहे? सामाजिक मागास सिद्ध करायला पाहिजे. आपल्याला एक वेगळा प्रवर्ग तयार करून मग आपण 50%च्या वरची जी कॅप आहे त्याच्याबद्दल विचार करू शकतो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. आता केंद्राची काय जबाबदारी आहे? केंद्र काय म्हणते? 127 घटना दुरुस्तीमध्ये जिथं आम्ही सर्वांनी परवा मतदान केलं, म्हणते की राज्याला अधिकार देऊन टाकले जातात. अहो, राज्याला अधिकार देऊन म्हणजे काय केले तुम्ही? राज्याला अधिकार काय दिलेत की तुम्ही आरक्षण द्या. आरक्षण द्यायचं कुठनं? आरक्षण द्यायचं कुठनं? इंदिरा साहनी केस काय म्हणते? इंदिरा साहनी केस म्हणते की 50%च्या वर तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही एसीबीसी झाला तरी 50%च्या वर तुम्ही देऊ शकत नाही. परत उडून टाकलं आपलं. मग कसं मिळणार आपल्याला? त्याला एकच पर्याय. केंद्रातल्या सगळ्या खासदारांना माझी विनंती आहे आणि केंद्रातल्या सरकारला माझी विनंती आहे, जर द्यायचं असेल आपल्याला, जर तुम्ही अधिकार दिला असेल 127 घटना दुरुस्तीत, ते तुम्ही अनेक अमेंडमेंट एक घटना दुरुस्ती करायला पाहिजे. जे मी परवा माझ्या पार्लमेंटमध्ये मांडलं ते काय म्हणतात सर्वोच्च न्यायालय की मराठा समाजाला इंदिरा साहनीमधनं 50% आरक्षणच्या वर सुद्धा द्यायचं असेल राज्याने, तर आपल्याकडं फार फ्लंग, इंग्लिशमध्ये मी मराठीत सांगतो काय, फार फ्लंग अँड रिमोट ही परिस्थिती पाहिजे. म्हणजे तुम्ही दूरवर म्हणजे डोंगरात राहणारे पाहिजे किंवा एकदम दुर्गम भागात राहणारा व्यक्ती पाहिजे. आता हे जर तुम्ही कंडिशन लावली तर राज्याला अधिकार सुद्धा देऊन आपल्याला 50%, आपण 50%च्या वर गेलो, 52% आपलं आरक्षण आहे. मग आपल्याला हे आरक्षण कसे देणार? हा प्रश्न माझा केंद्र सरकारला आहे. हा माझा प्रश्न आहे सगळ्या खासदारांना आहे. म्हणून
दोन गोष्टी वेगळ्या आहेत. केंद्राने केंद्राची जबाबदारी पार पाडायला पाहिजे. केंद्राने काय जबाबदारी पार पाडायला पाहिजे परत एकदा सांगतो. तिने आपल्याला अमेंडमेंट बदलायला पाहिजे. काय अमेंडमेंट बदलायला पाहिजे की दूरवर आणि दुर्गम हा बदल करून भौगोलिक परिस्थिती जी आपली आहे, आपली गरीब मराठ्यांची परिस्थिती आहे ती सांगायला पाहिजे. दुसरा मुद्दा त्यात काय केंद्र सरकारचं उद्या तुम्हाला हे करायचं नसेल ना मग तुम्ही 50%चा कॅप आम्हाला वाढवून द्या. 50%च्या वर आरक्षण मग ते पटेल असू दे, गुजर असू दे, मराठ्यांना असू दे आणि इतर राज्यात जसं आरक्षण तसं जे ज्या लोकांना जे बहुजन समाजाचे लोक त्यांना देऊ टाका. हे केंद्राची जबाबदारी. राज्याची काय जबाबदारी आहे परत एकदा सांगतो. राज्याची जबाबदारी आहे उपसमितीचे अध्यक्ष याच्यावर तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्हाला जर सामाजिक मागास, शैक्षणिक, आर्थिक मागास जर या मराठा समाजाला, गरीब मराठा समाज परत केलं नाही तर हे आरक्षण कोणालाही मिळू शकत नाही. ह्याच्यावर बोला. माझी डिबेट 1 to 1 माझी डिबेट तयार करा. चला बोला सगळ्यांना. मराठा समाजाच्या वतीनं मी वकील नाही आहे पण वकिलासारखा तर माझी भाषा झाली आहे की नाही. माझी भाषा वकिलासारखा बोलतो की नाही. जरा वकील वाटायला लागले की नाही मी. तर माझी उलट समाजाला विनंती आहे जीवन देत सरकारमधले राज्यातले केंद्रातले लोक येऊन देत माझ्या समोर बसून देत आणि मी सुद्धा बसतो. ह्याच्यावर बोलायला पाहिजे आरक्षणाच्या बाबतीत. ह्याच्यावर कोण बोलत नाही. इथं आले दिल्लीत. कोण आले दिल्लीत? नांदेडचे सुपुत्र. त्यांनी दौरा केला. अनेक लोकांना भेटले. शिवसेनेतल्या लोकांना भेटले. तिथं काँग्रेसच्या लोकांना भेटले. पण त्यांना संभाजीराजांना भेटायला वेळ नव्हता. का संभाजीराजांना भेटायला वेळ नव्हता? नांदेडकरांनी त्यांना प्रश्न विचारावा. त्यांना का भेटले नाहीत? समाजाचं नेतृत्व कोण करते हो? आज नाही 2007 पासून राजकारण विरोध करतोय. मग आम्हाला भेटले नाही. ठीक आहे नाही भेटले पण समाजाला दिशाहीन करणं हे चालणार नाही. त्याच्यासाठी संभाजी छत्रपती बसला येतात. मला एक पत्र आलेलं आहे. मला पत्र एक आलेलं आहे. कोणी पत्र पाठवले? 15 पानी पत्र आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. का पत्र पाठवलं? की आम्ही समाजासाठी काय काय करतोय. चांगली गोष्ट आहे की त्यांनी आंदोलनाची दखल घेतली. नांदेडमध्ये आंदोलन म्हटल्यावर मलाही पटलं नाही की एवढं लोक सरकारचं दखल घेईल. मी सुद्धा घाबरून गेलोय. तिकडे तरुणा चालू आहे. तुम्ही काय दाखवायला लागलाय पण काय हरसो आज मी तुमच्या बरोबर आहे. पण 15 पानी हे पत्र पाठवले. या पत्रामध्ये सुद्धा एवढ्या तफावती आहेत. माझा पहिला प्रश्न आहे सरकारला. तुम्हाला 15 पानी पाठवायचं होतं ना. तुम्हाला 15 पानी माझा ऐका समजून घ्या. माझं तुम्हाला 15 पानी पत्र हे पाठवायचं होतं ना. तर पहिल्यांदा मुखांदोलन कुठे झालं? कोल्हापूरला झालं. दुसऱ्यांदा मुखांदोलन कुठे झालं? नाशिकला झालं. त्या मुखांदोलनमध्ये कोण आलं? तिथं लोक आले. तुमच्यासारखे नाही कमी प्रमाणात झाले होते आमचे. नांदेडकरचा नाद करू शकत नाही. तिथं किती लोक आले? कमी आले. सगळे मंत्री आले. सगळे मंत्री आले त्या कार्यक्रमाला, त्या मुक आंदोलनाला. सगळे आमदार आले. सगळे खासदार आले. नाशिकच्या मुक आंदोलनाला कोण आलं? परत लोकप्रतिनिधी आले. लोक आले. लोकप्रतिनिधी कोण होते? सगळेजण होते. मंत्री त्यांचं नाव मला मुद्दाम घ्यायचंय. ओबीसी समाजाचे नामदार भुजबळजी सुद्धा तिथे आले. काय असं आले? त्यांचं कौतुक करा त्याला. पण बाकी सगळे खासदार आले. बाकी सगळे आमदार आले. आज बहुतांश इथं आमदार खासदार इथं आलेले. मग तुमचे पालकमंत्री कुठे आहेत? तुम्हाला जर प्रामाणिकपणाने हे पत्र द्यायचं होतं, तुम्हाला जर हे प्रामाणिकपणाने पत्र द्यायचं होतं तर पालकमंत्र्यांनी आमच्या हातात द्यायला पाहिलं होतं. मेलवर नाही. उपसमितीचे अध्यक्ष आहेत ते. दुसरे पालकमंत्री नाहीत. मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत. हे चालते का? नाही चालत. आम्ही हे पत्र स्वीकारत नाही. आणि का स्वीकारत नाही मला सांगायचंय.
चला परत एकदा आपण बोलू. शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की. चला परत शांत राहा. खरं शांत. आता माझा प्रश्न आहे, हे जे पत्र आलं आपल्याला आलेलं आहे, मला हे पटत नाही. ह्याच्यात अनेक तफावती आहेत. त्या थोड्या तफावती मला मुद्दाम सांगायचे आहेत. 15 जुलैला नाही 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 काय नाही 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 मी मान्य करत नाही. मी मान्य करत नाही. नाही करत मी मान्य. हे मी मान्य करत नाही. माझी समन्वयकांना विनंती आहे. इथं संभाजीराज इथं आहेत. समन्वयकांना माझी विनंती आहे. संभाजी छत्रपती इथं आहेत. छत्रपती घराण्यातला व्यक्ती आहे, निशिस्त पाळणारा माणूस आहे. म्हणून मी असताना अशा गोष्टी मला चालून मी देणार नाही. मला जे बोलायचं ते मी बोलतो. तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही करा नंतर. आता मला सांगायचंय, या पत्रात सगळ्यात महत्वाचं आहे, बाबांनो ऐका, मी काय म्हणतो ऐका. अरे बाबा तुमच्यासाठी भांडायला लागलोय, ऐका काय बोलणार आहे मी. 15 जुलैला एक GR निघाला सरकारचा. तो सरकारने काय सांगितलं की या कोविडच्या दरम्यान ज्यांना 2014 पासून, कोविड नाही 2014 पासून 2014 या कोविडच्या महामारीपर्यंत ज्यांना नियुक्त्या दिलेत त्यांना तुम्ही रुजू करून घ्या. मग आपल्या समाजाचे लोक एकदम खुश झाले. अरे GR निघाला. म्हणजे सिलेक्शनच्या ते नंतर मी बोलतो, पण पहिल्यांदा GRचं बोलतो. GR 15 जुलैला काय निघाला की ज्यांच्या नियुक्त्या झालेत त्यांना रुजू करून घ्या. 2014 पासून आपल्या समाजाचे लोक खुश झाले. आणि लोक गेले कोणाला भेटायला. जे कास्ट सर्टिफिकेट जे आपल्याला मिळते, जे कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी द्यावी लागते तरच तुम्हाला नोकरीवर रुजू करतात. मग आपला बिचारा मराठा माणूस गेला, अरे आपल्याला नोकरी मिळाली आहे, आता आपल्याला नियुक्ती झाली आहे, आनंदाचा क्षण आहे. आयुष्यभर पुस्तकं वाचलेत, अभ्यास केलाय, नोकरी लागली आहे. सरकारने नियुक्ती दिली, सरकारने निर्णय घेतला आणि गेले तिथं गेल्यानंतर बसा ना प्लीज. तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा त्या अधिकाऱ्यांनी काय विचारलं, कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी कुठे आहे, व्हॅलिडिटी दाखवा. एक तर आपल्या लोकांना व्हॅलिडिटी माहित नसते काय. तर व्हॅलिडिटी मागवा म्हटले. तर तो बिचारांनी व्हॅलिडिटी दाखवली, बघा हे माझं कास्ट सर्टिफिकेट आहे, आता मला नियुक्त का. तो अधिकारी काय म्हणतो, अहो तुमचं तर आरक्षण रद्द झालंय, तुम्हाला कुठली नोकरी द्यायची. मग हा GR काढून याचा उपयोग काय. मी सरकारला सांगू इच्छितो, ज्या मुलांनी इथं तो GR फाडला, मी त्या बाजूनी नाहीये, पण सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे. जर तुम्ही GR काढता त्या मुलांच्या खेळ करून चालत नाही. तुम्ही त्या मुलं आयुष्यभर कष्ट करून अभ्यास करून त्यांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत. आणि 2014 पासून ते आतापर्यंत, आणि ह्यांना नियुक्त्या घेऊन तुम्ही खेळ करता. अधिकारी तुम्ही समोर येऊन म्हणताय तिथं की कुठलं तुम्हाला आरक्षण, तुम्हाला कुठल्या त्याची नोकरी, तुम्ही तुमचं आरक्षण रद्द केलंय, पण सरकार काय झोपलं घ्या बाबतीत. ह्याचं उत्तर द्यावं सरकारने. त्यांची भावना असेल GR फाडायचा, मी नाही ते त्याबद्दल माझं मत, पण तुम्ही याच्यावर बोला. दुसरं, ज्यांना नोकऱ्या दिल्या, सांगितलं नोकऱ्या आम्ही तुम्हाला देतो, ज्यांचं सिलेक्शन झालं 2014 पासून, ज्यांचं सिलेक्शन झालं पण त्यांना नियुक्त्याच दिल्या नाहीत, या बिचाऱ्यांची काय अडचण हो, काय चूक आहे त्यांची. त्या बिचाऱ्यांनी परीक्षा दिली, तुम्ही सांगितलं पेपर दिला, तुम्ही अजेंडा एक तयार केला, त्या अजेंड्याच्या प्रमाणे त्यांनी अभ्यास केला, सिलेक्शन झालं,
मग मध्ये काय ती अडचण होती, मग मध्ये कोरोनाची अडचण होती, आणि आता त्यांना सांगायचं तर तुम्ही थोडे दोन ईडब्ल्यूसी जा, म्हणजे ईडब्ल्यूसी वाला सुद्धा म्हणतो की आमचं आरक्षण काढून गेलं आम्ही जातो कोर्टात. या मुलांचा सुद्धा अन्याय होऊन चालणार नाहीये. या पत्रात काय लिहिलंय का तुम्ही? या पत्रात लिहिलंय की ज्या मुलांच्यावर अन्याय झालेला आहे, काय या मुलांची चूक आहे? या गरीब मराठ्यांची काय चूक आहे? काय चूक आहे यांची? आणि तुम्ही म्हणता दिलं आम्ही. अरे असं कसं दिलं? दाखवून द्या ना तुम्ही कसं दिलंय. हा माझा प्रश्न आहे, आणि म्हणून हा सगळ्यात महत्वाचा सिरियस प्रश्न आहे जो सरकारने त्याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. परवा मी नाही बोललो, कोण बोलले? उपसमितीचे अध्यक्ष बोलले. काय उपसमितीचे अध्यक्ष बोलले? 23 वसतिगृह आम्ही ओपनिंग करणार आहे 14 ऑगस्टला किंवा 15 ऑगस्टला. 15 किंवा 14ला करणार म्हटलं. किती उद्घाटन झाले हो? एक ठाण्याचं झालं, ते सुद्धा एकनाथ शिंदेचं कौतुक आहे. जे ठाण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी स्वतःच्या बळावर त्यांनी केलं, त्यांचं कौतुक आहे. मला आता सांगा, या 23 वसतिगृह जे ते म्हटले यातले मागच्या सरकारनेच बरेच केलेले आहेत. मी कोणाची बाजू घेत नाही सरकारची. नाशिक असेल, कोल्हापूर असेल, बीड असेल, पुणे असेल, हे मागच्या सरकारनेच केले. तुम्ही काय केलं सांगा? तुम्ही नवीन वसतिगृह कुठलं निर्माण केलेलं आहे हे सरकारने उत्तर द्यावं. उपसमितीचे अध्यक्ष आहेत ना आपण सांगितलं 14 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्टला आम्ही करू. तुम्ही नाही केलं. मग आम्ही असं समजायचं का तुमच्याकडे उत्तर नाही मग तुम्ही इथं आला नाही? जे सगळे लोकप्रतिनिधी आले, लोकप्रतिनिधी इथं मी सन्मान करत इथं जे आले तुमच्यात बसलेच सगळे ते त्याचं कौतुकच आहे. तिथं नामदार सतेज पाटील खाली मांडी घालून बसलो. आमचे वडील छत्रपती शाहू महाराज तिथं आले. तिथं छगन भुजबळ मंत्री आले. मग तुम्ही का वेगळं? तुम्ही काय 96 काय ते 96% मराठा आहे म्हणून का? आम्ही सुद्धा 96% आहे. आम्ही सुद्धा 96% मराठा आहे. तर संभाजी छत्रपती खाली मांडीला मांडी घालून बसू शकतो. संभाजी छत्रपती खाली बसवतो. मुस्लिम सुद्धा त्यांनी विमान करून आला का बाबा समाजाची मुसलमान आहे तो, पण आपण समाजाच्या बरोबर आहे म्हणून प्लेन पकडून आला. तुम्ही नाही येऊ शकत? असं नाही चालणार, हे बरोबर नाही. ते प्रकाश आंबेडकर ते बहुजन समाजाचे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू का आले तिथं? गरीब मराठ्यांच्यावर अन्याय व्हायला लागला, गरीब मराठ्यांना न्याय द्या. त्या प्रकाश आंबेडकरचं सुद्धा मला कौतुक करायचं. काय घेणं देणं नाही त्यांचं. काय आपण आरक्षण मागतोय का? नाही मागत. मग आणि लगेच बोलतात आरक्षण देऊ. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नांदेडमधल्या मूक आंदोलनाच्या इथे अतिशय आक्रमक भूमिका घेतली आणि पालकमंत्री तसंच मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांच्यावर हात सोडवले. छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय.